नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट होणारा छान चविष्ट असा शिरा. आणि हा शिरा मी का बनवते हे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. तर माझा हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा. चला तर मग आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 1 वाटी रवा घेतला आहे, अर्धा वाटी ड्रायफ्रूट घेतले आहेत, तूप घेणार आहे अर्धा वाटी आणि आपल्याला दूध लागणार आहे. मी ते 6 ते 7 वेलच्या घेतल्या, त्या मी आता फोडून घेते आहे. आता मी याच्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकते. हे मिक्सरला लावून मी ही वेलची पावडर अशी बनवून घेतली आहे. आता मी इथे कढई गरम झाली आहे, इथे मी अर्धी वाटी तूप टाकून घेते. तूप चांगलं तापलं की आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे. हा 1 वाटी रवा घेतला आहे मी. चांगला रवा परतून घ्यायचा आहे तुपामध्ये. चांगला लालसर करायचा आहे. थोडासा लाल झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहेत. ते मी तुम्हाला दाखवते पुढे कसे भाजायचे आहेत. तर असा रवा थोडासा लाल झाल्यानंतर थोडी अशी जागा करायची आहे. थोडा साईडला रवा करून घ्यायचा आहे. याच्यामध्ये मी आता आपण अर्धा चमचा तूप टाकून घेऊया. तूप चांगलं गरम झालं की आपण ड्रायफ्रूट टाकून घेऊया त्याच्यामध्ये. ड्रायफ्रूट चांगले परतून घ्यायचे. असं केल्यामुळे काय होतं, ड्रायफ्रूट करपत नाहीत. छान असे परतून घ्यायचे. नंतर आता ते रव्याबरोबर भाजून पण घ्यायचे आहेत, म्हणजे चांगले भाजले जातील आणि ते करपणार पण नाही. असं छान असं भाजून घ्यायचं आहे. झालाच आहे भाजून. तर आता मी हा काढून घेते डिशमध्ये. हा बघा, असा आपला मस्तपैकी रवा भाजून झालेला आहे. आता या कढईमध्ये मी 1 वाटी दूध घेतलं आहे आणि मी 1 वाटी पाणी घेणार आहे. तुम्हाला जर 2 वाट्या दूध वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता. ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्याच वाटीने सगळं प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला. 1 वाटी रव्याला 2 वाटी दूध किंवा 1 वाटी पाणी 1 वाटी दूधही तुम्ही वापरू शकता. तर इथे दुधाला उकळी आलेली आहे. तर आता मी रवा टाकून घेते. रवा टाकून चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला. आणि तर मी आज तुम्हाला सांगते का मी आज शिरा बनवला आहे. तर आज माझ्या यूट्यूब चॅनलवरती 1/2 सेंचुरी झालेली आहे, म्हणजेच 50 सबस्क्रायबर माझे पूर्ण झालेले आहेत. तर अशीच तुमची साथ मला राहू दे, त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. 2 मिनटं मी झाकण मारून रवा शिजत ठेवलेला, तो आता शिजला आहे. आता मी याच्यामध्ये साखर टाकणार आहे. ही मी 1 वाटीमध्ये थोडी कमी साखर घेतली आहे, कारण मी वेलची पावडर बनवताना साखर थोडीशी वापरली आहे, म्हणून मी साखर थोडी कमी घेतली आहे. तर तुम्हाला गोड पाहिजे असेल तर तुम्ही साखर अजून वापरू शकता. आता आपण चांगलं ढवळून घेऊया साखर. चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे. आता ती साखर चांगली वितळली पाहिजे, म्हणून मी जरा 2 मिनटं झाकण ठेवते. आता साखर चांगली वितळलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर टाकायची आहे. वेलची पावडर टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. व्यवस्थित मिक्स करायचे, म्हणजे वेलची पावडर व्यवस्थित लागली जाईल. 2 मिनटं मी परत झाकण ठेवते, म्हणजे वेलची पावडर व्यवस्थित लागली जाईल आपल्या शिऱ्याला. आणि असा आपला मस्त शिरा तयार झालेला आहे. बघू शकता कसं छान असा शिरा दिसतो आहे. आता याच्यामध्ये आपण तूप टाकून घेणार आहोत आणि हा असा शिरा तुम्ही प्रसादीसाठीही बनवू शकता. असा आपला शिरा तयार झालेला आहे. हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.